उपजे ते मरे मरे ते झुरे, जन्म एर झारे एक रूप, ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे, नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा, अमर अमरे अमर अमरे अमर कंद खरे, होऊनी गोजिरे दूध मागे, ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे, नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ, पूजी दीन काळ आत्माराम, ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे, नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भीमातिरनिवासाय पंढरीपुरवासिने, पांडुरंगप्रकाशाय श्रीविठ्ठलाय नमो नमः. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने, श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठानगोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्रीहरीसी, तया आठविता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी, तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वरमहाता. परब्रह्मस्वरूप सच्चिदानंद सद्गुरु गुरु माऊली सिद्धेश्वर श्री गुलाबबाबांच्या चरण सानिध्यात टाकरखेडा मोरे या पवित्र मातीमध्ये अंजनगाव सुरजी तालुक्यात अमरावती जिल्ह्यात विदर्भ प्रभागामध्ये आदरणीय निलेश भाऊ गोसावी यांच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून अध्यक्ष महोदय श्री गोपालजींच्या प्रेमाखातर या पवित्र मातीमध्ये येण्याचा माझ्या जीवनातला हा यापूर्वीचा आणि आजचा सुवर्ण योग आणि वेळ. ग्रहण पर्व कालखंडामुळे मी प्रवासाला लवकरच लागलो. सूर्य उदयापासून ते साधारण सूर्य अस्तापर्यंत हा क्रम होता. आजारी, वृद्ध, गरोदर या सगळ्यांच्यासाठी शास्त्रीय सवलत शास्त्रकर्त्यांनी करून ठेवल्यामुळे 11 वाजेपर्यंत मी पाणी आणि मुरमुरे प्यालो आणि प्रवास करून गाडीत बसून प्रवासाला लागलो. काल होतो मी कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात मुचुंडी नावाच्या गावी. तो प्रवास करून मला येणं गरजेचं होतं. दिरंगाई कंटाळा केला असता तर ग्रहणाच्या संपूर्ण वेदकालात आणि 3 वाजून काही मिनिटापासून ते साधारण 6 वाजून 48 मिनिटापर्यंत माझा प्रवास हा ग्रहण कालाच्याच प्रवासात व्यतीत झाला असता. हे अमेरिकेच्या, इराण, इराकच्या वैयक्तिक माझ्या आणि भारताच्या दृष्टीनं चांगलं नव्हतं. त्यामुळं मी प्रवास टाळला आणि बिफोर 12:30च्या प्रसंगाला या तीर्थात आलो. आल्यावर संस्थानाची टापटीप, स्वच्छता, पावित्र्य, देखणेपण, ऐतिहासिकता, पौराणिक चिंतन आणि नामानंद स्वामीपासून अनुग्रहित झालेल्या सिद्धेश्वर गुलाबबाबांच्या पर्यंत एक एक विचार
सदस्य भक्त अनुयायी पंचकृषीतील लोक यांच्या मुखातून ऐकून ऐकून माझे कर्णेंद्रिय तृप्त झाले आणि त्यातही आज मला आदरणीय साध्वी श्री वैष्णवी दिदी सरस्वती यांच्या मुखारविंदातून संतश्रेष्ठ भक्तराग रसिक जगद्गुरु तुकोबारायांच्या कथेचं साग्रपांत श्रवण करण्याचा सुयोग आला. मी जरा व्यथित आणि चिंतित होतो की 3 वाजल्यापासून 6:45 वाजेपर्यंत आपला जीवनक्रम या गावी कसा घालवावा. मी आजच्या दोन्ही पखावज वादकांना आणि गायकांना धन्यवाद देणारे कैलासलाई ओंकार महाराजाला, दुसरे ओंकार महाराज पखावज वादक आणि आसाराम महाराज हे 4ही जण आदवा तद्वा पर्यटनाला परिसरात शहरात कुठे न जाता समाधीच्या चरण सानिध्यात बसून या सगळ्यांनी 3 वाजल्यापासून म्हणजे ग्रहण स्पर्शापासून ते मोक्षापर्यंत जप केला. हे अनुष्ठान तुमच्या जीवनात सदैव ऊर्जा देणारं ठरो अशी गुलाब बाबांना मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर आमच्या दीदींचं सुद्धा वाङ्मयीन तत्वज्ञानाचं अनुष्ठानच पूर्ण झालंय. काय संत आणि देव यात किफावत आहे. फक्त निमित्त मात्र प्रतिमा आहेत. पण जरा काकणभर ओव्हरटेक करून अधिकच मी बोलणार आहे. देवापेक्षा संत नावाच्या प्रकरणाचं पारडं कैक पटीनं जड आहे. कारण असं आहे, भगवद्गीतेत तत्वज्ञान मांडताना भगवान जेव्हा बोलतात तेव्हा एका श्लोकात सांगतात मित्र आणि शत्रू मला समान आहेत, आणि दुसरं त्यांचं प्रकरण आहे शीत आणि उष्ण मला समान आहे. शत्रू आणि मित्र त्याला समान आहेत, तर पांडवाच्या गटाचं संरक्षण आणि दुर्योधनाच्या गटाचा निपात ही किफावत ईश्वर तत्वात कृष्ण तत्वात स्टडी करताना अभ्यास करताना दिसून येते. रामायण माझ्या अभ्यासाचा विषय नाही, परंतु त्यातलं जे वेचक वेधक अभ्यासक स्टडी करणारं साक्षेपी चिंतन आहे त्यात मी काही स्पर्श केलेला आहे. वाली आणि सुग्रीव वैयक्तिक पर्सनल रक्ताचे 2 बंधू आहेत. एकाच्या पत्नीचा हरण आणि एकाचं प्रेम प्रकरण, त्यात तसं रामचंद्रानं लक्ष घालणं बरं होतं काय, हा येणाऱ्या काळात अभ्यासकांना समीक्षेचा प्रश्न आहे. म्हणून राम आणि कृष्ण या 2 देवता असल्या तरी संत हे प्रकरण अति उत्तम आहे. त्याचं कारण आहे, खांडावया घाव घाली की लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. हे जे ज्ञानेश्वरीत माऊलींचं वचन आहे, भूता परस्परे जोड मैत्र जीवांचे, असा व्यापक विचार ना सॉक्रेटिस, कास्मादगार्डा, लुसिपस, लाँगफेलो, हेरिटीज, नास्ट्रॉडेमस या कुठल्याही परराज्यातल्या परराष्ट्रातल्या तत्ववेत्याला वारकरी संतांच्या विचाराच्या पासंगाला आतापर्यंत पुरता आलेलं नाही. वैदिक व्यापक प्रार्थना महाराष्ट्रातल्या संतांच्या मुखातून द्रवीभूत झाली. त्यातही जगद्गुरु तुकोबारायांचं जे जीवन आहे ते साग्र पांत, कापूरवाडी, जावळी, पाचगणी, कृष्णेचा काठ, साताऱ्यापासून ते थेट इंद्रायणीच्या तीरावरील दिहूपासून सुदुंबऱ्यापर्यंत आणि लोहगाव पासून थेट जांभूळकरांच्या पर्यंत, आप्पासाहेब गुळवे पासून पुण्यापर्यंत आणि सावरोली, खोपोली, खालापूर तालुक्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या मिरच्या उद्योग उदिमापर्यंत आणि गाथा पाण्यात बुडवणं, अनगड शहाला प्रचिते येणं, रामेश्वराच्या अंगाचा दाह, या सगळ्या 7 दिवसाच्या कथेच्या समीक्षा गुरुकृपेनं दिदीला कमी वेळेत करण्याकरता परमात्म्यानं सद्बुद्धी दिली. आणि कुठेही विषय बाजूला न ठेवता क्रमवार स्टेप बाय स्टेप महिपतींचा आधार घेऊन त्या ज्या वक्तृत्वानं श्रोत्याच्या अंतःकरणाचा ठाव घेत होत्या, त्या शेवटच्या प्रसंगाला वैकुंठ गमन नावाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाला माझे नयन सजल झाले होते, आसू भरून आले होते, कंठ गदगद झाला होता, मंडप शांत होता, सुली व प्रकरण होतं. आणि त्या दिहूपासून ते वैकुंठापर्यंतच्या प्रवासात श्रोत्यांना, माता भगिनींना
बरोबर घेऊन जात होत्या. वक्ता दशसहस्रेषु न्याय वेदांत उपनिषद आचार्य परंपरा बैरागी वैष्णव वा वारकरी फडमठ वा संस्था यातनं संस्कारी जीवन जरी झालं तरी एखाद्याच वक्त्याच्या वाणीला वक्तृत्व गुण आणि परतत्व स्पर्श गुण गुरुकृपेनं प्राप्त होत असतो. अंतःकरण कृपा, गुरुकृपा आणि शास्त्र कृपा. कुठल्याही परंपरेत सश्रद्ध जीवन जगलं की त्या परंपरेतले आचार्य गुरुवर कृपा करत असतात आणि त्या कृपेचं पोषण म्हणून दिदींच्या मुखातून तुकोबारांचं चरित्र द्रवीभूत होत होतं. शंकरराव चतुरकर, लरा पांगरकर, भिंगारकर बुवा, दासगणू महाराज, महिपती महाराज, तुकोबारायांचे स्वतंत्र अभंग, बहिणाईंचे अभंग, निळोबारायांचे अभंग या चरित्राला अंग देत होते आणि चरित्रानं चारित्र्य संपन्न होत होतं. माझं अंतःकरण द्रवीभूत झालं. न देव चरितम चरित असे एक प्रमाण आहे. देवाच्या चरित्रासारखं चरित्र नाही, पण माझं उपराट वचन आहे, संताच्या चरित्रासारखं देवाचं चरित्र नाही. त्यामुळं तुम्ही ते मनपूर्वक सगळ्यांनी ऐकलं. भागवत आणि रामायण ऐकून ऐकून श्रोत्यांच्या संगतवार चरित्र पाठ झाली आहेत. तसं संतांचे चरित्र श्रवण करून भारतीय समाज तृप्त व्हावा अशी भावना व्यक्त करायला हरकत नाही. असो, नामानंद स्वामींच्या परंपरेत गुलाब बाबा असतील आणि शाहिरी पोशाख चढवून आपल्या पोवाड्यानं महाराष्ट्राच्या श्रोतृवर्गाची वीरश्री जागृत करणारे श्री बाबासाहेब देशमुख हे दोघजण गुरुबंधू होते. बाबासाहेब देशमुखांचे शिष्य आदिनाथ आणि कृष्णराव क्षीरसागर माझे चांगले फ्रेंड होते. त्या कालखंडात मला पोवाडा अतिशय आवडायचा. किंबहुना मी कॉलेज स्टुडंट होतो तेव्हा जॅकेट सैरवाल घालून हातात डफ घेऊन नमन माझे नामानंदाला हे प्रकरणे मी त्या काळात गायलं होतं. यतिधर्माचं प्रतिबंध बंधन आलं, काटेरी कुंपण तयार झालं आणि पूर्वीसारखं मला जरा हसत खेळत प्रफुल्लित करत मर्यादा ओलांडत कीर्तन करता येत नाही याची मी श्रोत्यांना क्षमा मागतो. दिदी आणि दिदीच्या बरोबरची कन्या तिला मी धन्यवाद देतो. बेटा, या सेवेचा परिपाक असतो, जीवनचर्या घडून येत असते. दोघांचा पखावच तुम्ही आत्ता मनपूर्वक ऐकलाय. रेला, मुखडा, पर्ण, गती, ठेका, संगती, लयकारी, स्वर आणि ट्विनिंग कशी असावी सप्रामाण्याने आसाराम महाराज आणि ओंकार महाराजाला पाहून तुम्ही टाळ्या वाजवाव्यात. इतकं सुंदर. मागे कैलासजी गातायत आणि ओंकारजी गातायत. मला संगतीच लावायला तुम्ही सांगितली तर ओंकार प्रणवस्वरूप श्री गणेश आहेत आणि त्यांच्या समवेत कैलास म्हणजे हिमालय आहे. उंचीनी पहा, कळलं का तुम्हाला, आणि स्वराणी पहा, असे दोन एकत्र आहेत. ओंकार हा प्रणवस्वरूप आहे, त्याच्या शेजारी कैलास आहे. ओंकार म्हणजे गणेश कैलासातच खेळत असतो असा त्याचा एक नियम आहे. आणि आसारामजी पखावज वाजवतायत त्यांना मी 10 वेळेला यापूर्वी सांगितलंय, आत्ताही ओपनली सांगतो मीडिया तंत्रासमोर इलेक्ट्रॉनिक, की तुम्ही कीर्तन भजन वाजवाच, पण पुण्यात, गोव्यात, मुंबईत क्लासिकल बाजाला गाणारे जे शौनकजी आहेत, राहुलजी आहेत, मंजुश्री कुलकर्णी पाटील आहे, कीर्ती शिलेदार आहेत इत्यादी या लोकांच्या सहवासात राहिला तर तुमच्या दोघांचाही पखावज देखणा होईल, स्मार्ट होईल आणि पुण्या मुंबईतले लोक टाळ्या दिले की मराठवाडा, विदर्भ, खानदेश अलगदच आनंदाच्या लहरी डुलून जाईल अशी माझी भावना व्यक्त करायला हरकत नाही. हा वैदर्भीय भाग दिदीजी हा भागच मूलतः उत्तम आहे. त्याचं कारण आहे या भागाचं देखणेपण, या भागाचं स्मार्टपण, या भागाची टापटीप, या भागाचं सांस्कृतिक वैभव, या भागातला आहार विहार, स्वच्छ प्रांगण, उत्तम कपडे, प्रांगणातली रांगोळी, स्वयंपाकाची चव. जो खात नाही विदर्भातलं वरण त्याला येत नाही लवकर मरण, ही माझी व्याख्या आहे. माझा मित्र त्रिंबकबुवा झराटे याच प्रभागातले होते, रामरावजी महाराज याच प्रभागातले. विदर्भात कसे संत आहेत त्याची यादी आपल्यासमोर पेश करतो. कुटीचक, बहुदृक, हंस, परमहंस, विद्वत, अवधूत, तुर्यातीत आणि अवलिया. म्हणजे अवधूत संतांची या भागात जास्त गर्दी आहे. म्हणजे अवलिया हे लोक त्याला विदेही अशा प्रकारची नावं देतात. म्हणजे यांना
कपडा, संपत्ती, जाती, वर्ण, पंथ, धर्म, भाषा, लिंग, संप्रदाय या प्रतिबंधात ते अडकलेले नाहीत. एखादं डिम्ड युनिव्हर्सिटी सारखं स्वायत्त मुक्त विद्यापीठ असावं, तसे इकडचे संत जवळजवळ मुक्त आहेत. ते त्यांच्या आवडीचे भजन, त्यांनी केलेल्या रचना, त्यांची गाणी, त्यांची भावगीतं, त्यांचे शेर, त्यांच्या चौपाया गाऊ शकतात. विदर्भातला अजून एक काम सांगतो. विदर्भ धर्मासाठी जेवढा अनुकूल आहे तेवढा धर्मनिरपेक्ष काम करण्यातही प्रागतिक आहे. 2 भूमिका पत्रकारांना मी मांडल्यात. या भागात धर्म मांडणारा जेवढा वर्ग आहे तेवढ्याच ताकदीनं धर्म न मानणारांचा सुद्धा वर्ग आहे. म्हणजे पुराण, वेद, संत, शास्त्र याची टीका करणारा सुद्धा काही वर्ग या प्रभागात आहे. पूर्वी राजकारणात विदर्भाचा सिंहाचा वाटा एकेकाळी असायचा. आजही तो तुम्ही कायमच बालेकिल्ला ठेवलेला आहे. तुमच्याच कृपेनं भारतात रस्ते चांगले स्वच्छ आणि पवित्र आहेत, त्यामुळे लवकर प्रवास करता येतो. दानवही तुमच्याकडे आहेत, मानवही तुमच्याकडे आहेत, संतही तुमच्याकडे आहेत, देवही तुमच्याकडे आहेत. मी अधिक सखोलात जात नाही. मीडिया तंत्रावाले एडिट करून पुन्हा क्लिपा जास्त फिरवतील. पुरुष मंडळी, माता भगिनी सगळ्या भरगच्च बसल्यात. मंडपात एवढीच 1 तास मला अपेक्षा आहे की तुमच्याकडनं मला सोली व शांतता अपेक्षित आहे. नाही तर काही मंडपात स्त्रियांची बडबड, मुलांचं बोलणं ऐकायला मिळालं की मन विकलांग होतं. कारण या सगळ्या संसारातल्या कंटाळूनच मी संसारात संन्यास स्वीकारलेला आहे. आणि पुन्हाच ते जर माझ्या समोर आलं तर मला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. आत्ताच गेल्या महिन्यात मी करजगावला आलो, तिथलेही भक्त आलेत. रहाटगावला आलो, तिथे आलो. तुरखेड्याला आलेलो आहे, आष्टोलीला आलेलो आहे, अमरावतीतही आलेलो आहे. अमरावतीतला अजून एक काम दिदी तुमच्या कानावर घालतो. अंजनगाव सूर्य शब्दाचा अर्थ आहे सूर्य आणि अंजनी असं त्याचं नात आहे. भगवान हनुमंत सूर्याला पकडण्यासाठी जातात तेव्हा अंजनीच्या समोर सूर्य प्रतिबिंब येतं. त्यामुळे त्या गावाचं नाव ऐतिहासिक पडलेलं आहे अंजनगाव सूरजी. आणि तिथे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पटशिष्य आहेत, त्यांचं नाव नित्यानंदनाथ कंसात गावोबा महाराज कावसानकर. अशी यादी या प्रभागाला आहे. विदर्भातलं अजून एक चांगलं काम आहे. मला विदर्भात अजूनही राहावं वाटतं वा पुढे कधी आलो जन्माला तर विदर्भात यावं वाटतं. त्याचं कारण असं आहे, ब्रह्मांडाच्या नायकाला गुजरातला, वृंदावनला, मथुरेला, हरिद्वारला वेड फक्त विदर्भानेच लावलं होतं. हेही ज्यांना कळलं नाही ते कीर्तनानंतर प्रसाद पुष्कळे जेवणे करून सगळेजण जा. मी स्मार्ट शब्दाबद्दल तुम्हाला बोललेलो आहे. कृष्णाचे सौंदर्यापुढे रुक्मिणी भुलून झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, कोणीकडे इंद्रचंद्र. उगीच नाही म्हणालो जन्म माझा इकडे व्हायला पाहिजे होता म्हणून. आता तरी तुमचे डोळे उघडले की नाही देव जाणे कोणास ठाऊक आहे. जरा श्रोत्यांच्या चेहऱ्यावर लख प्रकाश अपेक्षित आहे. म्हणजे कथेतल्या दिदीला आणि कीर्तनकाराला चेहरे ऑब्झर्व करता येतात. हे आपले विचार स्वीकारतात का, की झोपलेत, कंटाळा आलाय का, यांना सप्ताहात द्रव्य देण्याची इच्छा आहे का, हे मन लावून ऐकतात का, की आज ना उद्या अटॅकनं लवकर जाणार आहेत, हे आम्हाला ऑब्झर्व करता येत. मंडपात कथेत कुचकट चेहरे नसावेत, जळकट स्वभावाचे, प्रसन्न मुद्रा असावी. जगातला सगळा कंटाळा तुमच्या चेहऱ्यावर आला आणि त्याला फ्रेश करायला आम्ही आलो असं कोर्टात काही आमचं ॲफिड्यूट झालेलं नसतं. आंतरिकचे धावे स्वभावे बाहेरी, आतलाच भाव बाहेर प्रकट होत असतो. आम्ही विदाऊट मेकअप चांगलं दिसतो, त्याचं कारण आहे चांगलं आतून आहे, त्यामुळं बाहेरनं प्रकट होतं. तुमचे चेहरे स्मार्ट दिसायला तुम्हाला सौंदर्य प्रसादानं काम करत नाहीत. आतून संत विचाराचं लेणं देणं असलं की चेहऱ्यावर भाव प्रकट होत असतात. गुणवंत बाबासारखे संत इकडेच उदयाला आले. तुकडोजी महाराज इकडेच उदयाला आले. मांडण नावाच्या गावी प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज इथेच उदयाला आले. गोमाजी महाराज इथेच उदयाला आले. मुंगसाजी महाराज इथेच उदयाला आले. गुलाबराव महाराज इथेच उदयाला आले. गुणवंत बाबा चऱ्हाटे इथेच उदयाला आले. त्याचबरोबर वैदर्भीय संतात सखाराम महाराज असतील, अमळनेरकर असतील इत्यादीचा इफेक्ट या प्रभागावरती आहे. पुढे अमृत महाराज नरखेडकर आहेत, वैद्यबुवा आहेत,
कुरेकर बाबा आहेत, रामचंद्रबाबा बोधे बाबा आहेत, ढोक महाराज आहेत, संजय महाराज पाचपोर आहेत, छोटे मोठे इत्यादी सगळेजण या प्रभागात उदयाला आले. आपल्याही साधूंच्या आखाड्यात विदर्भाची गर्दी काही कमी नाहीये. आपल्यापासून सुरतगिरी पर्यंत विठाला आपल्यापासून अकोल्याच्या सुरतगिरी पर्यंत इकडचे लोक नाहीत असं अजिबात नाही. म्हणजे पळसखेड सपकाळचे हरिचैतन्य असतील इत्यादींची यादी, चांगे फळचे रामभारती महाराज असतील, त्रोटक त्रोटक नाव माझ्या डोळ्यासमोर आहेत, त्यांची नावं घेऊन मी मोकळं झालो. आता मला अभंगाची भावना मांडायची. अभंग अपरिचित आहे तरी दोन्ही टाळकऱ्यांनी अतिउत्तम गायल्याबद्दल मनपूर्वक त्यांना मी धन्यवाद देतो. काय व्हायला लागलंय, नरहरी महाराजांचे अभंग, गोरोबा काकांचे अभंग, सावता महाराजांचे अभंग, सोपान काकांचे अभंग, त्याचबरोबर बहिणाबाईंचे अभंग, मुक्ताईंचे अभंग, चांगदेवांचे अभंग, चक्रपाणी बाबांचे अभंग, भानुदास महाराजांचे अभंग, जनार्दन स्वामींचे अभंग आणि निवृत्तीनाथ दादांचे अभंग लोकांच्या समोर ज्या ताकदीनं यायला हवी आहेत ती न आल्यामुळं माझा प्रयास आहे की अपरिचित अभंग नित्य ज्ञान मंडपात घेऊन लोकांना एक वेगळा संदेश द्यावा लागेल अशी माझी मनोकामना आहे. आजचा अभंग श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचा आहे. निवृत्तीनाथ दादा नेमके एक्झॅक्टली कोण आहेत आपण प्रमाणानं सिद्ध करूया. मी मध्यस्वरात म्हणेल आणि सांगतीला उच्च स्वरात हे दोघ जण गातील. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु त्या प्रसंगाला जंप घेणं आणि आक्रमक होणं त्याचा स्वभावतः गुण असतो. हे दोघं मला खूप तरुण आहेत आणि त्यांची ताकद माझ्यापेक्षा प्रचंड आहे. तरी असे आळस आणि प्रमाद हा आपला दोष बाजूला टाकून कीर्तनात वेदवचन असे उच्चैर घोषैही म्हणजे भजनातली प्रमाण गोडव्यात धेन नाधे इंधे नग या ठेक्यात असावीत आणि कीर्तनातली प्रमाण उच्च स्वरात असावीत. त्यामुळं एक नमुन्या दाखल मी म्हणालो, बाकी सगळे प्रमाण तेच म्हणणार आहेत, त्यांच्या इतकं उच्च स्वरात म्हणावं एवढी म्हणजे ऐपत ताकद ऐश्वर्य माझ्याकडं देवानं आजच्या ग्रहणामुळं दिलेलं नाही. मी जेव्हा आता इथून राठींच्याकडे जाईल अंजनगाव सुरजेला तेव्हा काही व्हिटॅमिन्स मला मिळतील आणि त्यानंतर ऊर्जा येईल. पण ऊर्जा येणं आणि प्रवासाला लागणं बरोबरच होईल. त्यामुळे सगळे प्रमाण आमच्या दोघांनी म्हणायचे. म्हणजे ओंकार महाराजांनी आणि कैलास महाराजांनी म्हणायचे. ते दोघंही माझ्यावर नितांत प्रेम. महाराष्ट्रातला कुठलाच पंथ संप्रदाय गड फड संस्थानिक वादक गायक आणि आखाड्यात महात्म्य असे नाहीत की अजात शत्रूप्रमाणे माझ्यावर त्यांनी प्रेम केलं नाही. मी सगळ्याशी सेख्यान देऊन प्रेमाने राहिलो. वैरत्व हा भाव माझ्या जीवनात कधी स्पर्श करून गेलाच नाही. मग ते जाती धर्म वर्ण प्रांत तो बाजूलाच जाऊ देत, पंथ सुद्धा व्यापक असावा अशी माझी भूमिका आहे. आज ज्यांचा अभंग आहे ते एक्झॅक्टली कोण आहेत तर विश्वगुरु आहेत. लोकाला जगत आणि विश्व
यातलं वाचक आणि लक्षार्थ दोन प्रकरण वेदांतातली कळत नाहीत. फॉर एक्झाम्पल, एका कीर्तनात मी प्रचंड रंगलो होतो आणि पेटी वादकाला म्हणालो मला स्वर दे, त्यांनी काढला आणि हातावर ठेवला. दृष्टांत झाला. उद्या परवा निवांत असा आपल्याला वेळ नाहीये. काय करावं ते अजिबात कळत नाही. आमचे गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते आवाज आणि ते जवळ पखवा घेऊन उभा राहायचे असं आणि अभंग असायचे. भावे गावे गीता ऐके नाही, शुद्ध करून या चित्तय पोऱ्या थाप टाप. त्या पखवा वादकांनी लाड त्यांच्याच पाठवून मारले. ते म्हणे अरे हे काय धूम आहे का? तुम्ही हसताय पण मला आवाज येत नाही तुमचा. तुमचा माझा हा दुरावा झालाय. नाहीतरी संन्यास दुराव्याच लक्षण आहे. काय करावं? विठाल आणि तुमचे कोणते चॅनलचे 3 कॅमेरेत मला माहित नाही, पण तुम्ही लोक असं दारिद्र्यासारखं वागत जाऊ नका. एक कॅमेरा ऑडियन्सला ठेवला पाहिजे, म्हणजे कोणाला श्रवण करण्याला टिपता आलं पाहिजे. कोण प्रसन्न आहे, ऐकतंय का, कोणी मन लागलंय का त्याचं, का फारच चेहऱ्यावर वैराग्य उमटलेलं आहे, हे तुम्हाला स्कॅन करता आलं पाहिजे. अगदी शेवटच्या लोकांपर्यंत बघा. ते मागून येणारे जे लोक आहेत ना पडद्याकडचे, ही मधली जी गल्ली आहे ना ती पॅक करा. तिकडे जागा नाहीये, मध्ये या मध्ये. ही कॅमेऱ्याची जी लाईन दिसते ना, ही जागा पूर्ण भरून काढा. त्यांना घेऊन या आणि तुम्ही थांबा तिथे. लोकांना जागा पुरत नाहीये, पूर्ण ग्राउंड गच्च भरलंय. ही मधली जागा का ठेवलीये कळत नाही. मला आज वाईट वाटलं, एवढ्या जागेतून मी एकटा आलो. धन्यवाद. असा मंडप, असं स्टेज, असा ऐश्वर्य असल्यावर न जाणे कधीतरी असं वाटतं जीवाला, आणि जीव आहे तो वाटू शकतं त्याला. चला श्रोते हो, शांत बसा प्लीज. पार्लमेंट मेंबर सायलेंट. मला कामकाज तहकूब करायची वेळ आणू नका. 1 तासभर कीर्तन करू द्या. विश्व आणि जगत दोन्हीचा अर्थ एकच आहे. बेटा तुझं नाव मला माहिती नाही. मला 95 साली मला एक गाडी घ्यायची होती. दारिद्र्य होतं, गरिबी प्रचंड होती. काय करावं कळत. परंपरा जुनी माझी, पण सांपत्तिक वैभवाचं दारिद्र्य आलं. म्हणजे विद्वत्ता, ज्ञान, पारमार्थिक संस्करण घरात होतं. सांपत्तिक शब्दाचा अर्थ आर्थिक पाठबळ नसणे. कारण द्रव्येन सर्वे वशः सर्वे जनः कांचनम आश्रयन्ते. द्रव्याविना कुठेच किंमत सद्यस्थितीला नाही, असा एकंदरीत कलियुगातल्या प्रथम चरणातला हा विज्ञान युगातला कालखंड आहे. त्यामुळे जरा दुःखी झालो आणि महादेव महाराज राऊत, कूटचिंतन प्रवक्त्या आणि मी, आमच्या दोघांना प्रीमियर पद्मिनी गाडी घ्यायचा छंद लागला. बीड जिल्ह्यातून आरंभाला गाडी घेतली आमचे इंगळे महाराजांनी. आता आपल्यात एखादा बुवा श्रीमंत होऊन नवी गाडी घेतल्यावर आपल्याला देखवेल, त्याला बुवा कसं म्हणावं हे तुम्हाला न कळावं. धन्यवाद. चला, म्हणून मी आणि राऊत महाराज मुलुंडला चेक नाक्यावर मुंबईला सेकंड हँड गाडी घेण्यासाठी गेलो. ऐकताय काय? एक 95,000ला टापटीप केलेली गाडी मला मिळाली, टचअप केलेली. आपल्या नशिबाला जुन्याच गाड्या नव्या कोण देणार आहे. म्हणजे एकदम अचानक घ्यायला एवढं द्रव्य कुठून आणायचं, म्हणून मी आपला तिथे गेलो, गाडी आणली आणि ड्रायव्हर गावातला लावला. त्याला ते पैसे ठरवले, त्याच्या हातात चावी दिली आणि तो गाडीकडे येताना मला म्हणाला कोणती गाडी आहे. मी म्हणालो धवल शुभ्र. तुम्हाला मराठी कळत नाही काय? यायले काय बोलावं, यांच्या सामने बुमलुंब कळत नाही तुम्हाला? धवल शुभ्र गाडी. ड्रायव्हरनी चावी ठेवली, निघाला. म्हणलं का रे? म्हणलं घेतली तर व्हाईट घ्या, नाही तर गाडीच नको. दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. अरे धवल शुभ्र आणि पांढरी दोन्हीचा अर्थ एकच आहे. तसं विश्व आणि जगद्गुरु दोन्हीचा भाव एकच आहे. आता पुढचं वाक्य तुम्हाला बोलणार आहे, पण टाळ्याची अपेक्षा आहे वाक्य कळल्यानंतर. वाक्य कळल्यानंतर. दिहू वैराग्य धाम आहे, नीट ऐका. अलंकापुरी हे जुनाट शिवपीठ आहे. पंढरपूर
महायोग पीठ आहे, पैठण प्रतिष्ठान पीठ आहे. असो असो, मुक्ताई हे ज्ञानपीठ आहे. पुढचं वाक्य ऐका. पण वारकरी संप्रदायाचं आद्य धर्मपीठ नाशिक जिल्ह्यात त्रिंबक निवृत्तीनाथ दादा आहेत, लक्षात घ्या. निवृत्तीनाथ विश्वगुरेत श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रयेत. खंडोबा, कुलदेवी, कुलदैवत, ज्योतिबा, पांडुरंग, गणपती, दत्तात्रय हे जसं त्या त्या वंशाचं कुलदैवत असतं, तसं ज्ञानोबराया अमृतानुभवान म्हणाले, माझं आश्रय दैवत श्रीमन निवृत्तीनाथ दादा आहेत. आणि त्यांच्या चरण सानिध्यात संन्यास्तांचे वारकऱ्यांचे स्थान आजही देखण्या स्वरूपात तिथे दिसतात. कुशावर्ते करिता स्नान, नॉट रामकुंडे करिता स्नान, कुशावर्ते असं म्हटलेलं आहे. कुश नावाच्या गवतानं पाण्याला आवरल्यामुळं कुंडाचं नाव झालं कुशावर्त. ऐका ऐका, अपरिचित विषय तुम्हाला मी देणार आहे. आता तिथे त्रिंबकला गेलं की एक पर्वत आहे आणि त्या पर्वताचं नाव तुमच्या पाठातले ब्रह्मगिरी पर्वत. परंतु स्वामी परमहंस परिव्राजकाचार्य सागरानंद स्वामी, मी आणि ते चर्चा करताना परशुराम कल्पसूत्र नावाचा ग्रंथ काढल्यावर त्याला हायलायटरने अधोरेखित केलेलं आहे. त्याच्यात वर्णन असं आहे, भगवान परशुराम रेणुकानंदन जमदग्नी पुत्र आणि अनुसयात मज भगवान दत्तात्रय जेव्हा पर्वताच्या रांगेत गेले तेव्हा अद्वैत श्री विद्या नावाचं ज्ञान दिलं आणि ब्रह्मदेवानी कौल दिल्यामुळे पर्वताचं नाव पडलं ब्रह्मगिरी. पण कौल दिल्यामुळे त्याचं दुसरं नाव आहे कौलगिरी पर्वत. कौलगिरी पर्वत, ब्रह्मगिरी, कुशावर्त आणि त्रिंबकम यजामहे. आता त्रिंबकम यजामहेच्या काही भूमिका मांडतो अभ्यासकांच्यासाठी, ते टाळ्या देतील उत्स्फूर्तपणे. वाक्य असे, त्रिअंबक म्हणजे महादेवच काय, तर असा त्याचा अर्थ केवळ होऊ शकत नाही. दुसरा अर्थ असा आहे, अंबिका म्हणजे स्त्रिया, अंबिका म्हणजे महिला, अंबिका म्हणजे भगवती, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. बरं एवढंच नाही तर अंबिका म्हणजे शंभू आणि अंबिका म्हणजे शिव आणि पार्वती, ब्रह्मा आणि सावित्री आणि विष्णू आणि लक्ष्मी या तिघा समवेत त्या तिघीजणी थांबल्यामुळं लिंगाचं नाव आहे त्रिअंबक. एक भाव. दुसरा भाव असा आहे, राघवेंद्र रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. हे भगीरथ, सगर, दिलीप, हरिश्चंद्र यांच्या वंशातले आहेत. परंतु यांनाही त्रिंबक नाव आहे. तुम्ही म्हणाल कसं? त्याच्या हातात जो चाप आहे म्हणजे धनुष्य बाण आहे, त्याचं नाव त्रिंबक चाप आहे. हा मिळाला कोणाकडनं? शंकराकडनं, म्हणून त्याचं नाव त्रिंबक आहे. तिसरं कारण, त्याला 3 आया आहेत, कौसल्या, सौमित्रा आणि कैकई. 3 मातेचा पुत्र असा जो तो त्रिंबकम यजामहे. अशी संगती आहे, यांना कळत नाही ते, त्यामुळे हे प्रसादाच्या लायक आहे सगळे. विठाला 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 काय झालंय दीदी, कीर्तन प्रदूषणामुळं ऐकणाऱ्यांच्या कानाचं वाटोळं झालंय. त्यामुळं कीर्तनाची मेथड, पद्धत, गणित, वजाबाकी, बेरीज आणि भागाकार या लोकांना कळत नाही. हसणं, गाणं, धिंगामस्ती, एखादं भजन यात हे तल्लीन होतात. भजन नसावं का? असावंच. मगवा जे भजन झालं गुलाबबाबांचं, त्यावेळा ते जे भगव्या वेशातलं लिकरू नाचत होतं ते पण अंतःकरणाचा ठाव घेत होतं. ती वृद्ध माता चिपळ्या घेत होती आणि इथे एक पंजाबीवाली पोरगी होती, तिने पण हातात चिपळ्या घेतल्या आणि ती पण नाचत होती. कथा कीर्तनात डुललं पाहिजे, गायलं पाहिजे, पण केवळ डुलणं आणि केवळ गाणं म्हणजे कीर्तन आणि कथा नाही, तर तत्वज्ञान हा त्यातला अंतिम गाभ आहे. अंतिम गाभ आहे. दुधात लोणी जसं महत्वाचं आहे, तसं कीर्तन कथेतला भाव एक्झॅक्टली काय, तुकोबारायांच्या कथेच्या ग्रहणात श्रवणाचा तुम्हालाच फायदा काय? उत्तर देतो, कथा भागीरथी स्नान जे करीती तयाचे उद्धरती पूर्वजते. म्हणजे आईकडच्या 21 आणि बापाकडच्या 21 अशा दोन्ही पक्ष पाही उद्धरती, अशी त्याची संगती आहे. त्यामुळे कथा महत्वाची. मला तुमची कथा फावली म्हणजे वेस्टेज, विनाकारण अनावश्यक चर्चा नाही, सूत्रवत आरंभ ते सांगता, याला षडलिंगात्मक बांधणी म्हणतात. आणि ती उत्तम तुम्ही केली म्हणजे माझ्या अंतःकरणाचा आशीर्वाद असा आहे, भविष्यात तुम्ही
आपल्या महाराष्ट्रात मारुतुंभरा आणि कणकेश्वरी सारख्या ग्रीप घ्याल यातील मात्र शंका नाही. असो, चला. त्रिंबक या तीर्थक्षेत्रामध्ये सदाशिव आहेत, म्हणजे महादेव आहेत, आणि तिथेच सदाशिवाचा अवतार आहे निवृत्तीनाथ दादा. त्यांचं असं म्हणणं आहे, उपजे ते मरे मरे ते ते झुरे, उपजे ते मरे मरे ते ते मरे मरे ते दूरे, उपजे 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 ते मरे मरे ते दूरे, जन्मयर धारे एक रूप, जन्मयर धारे एक रूप, जन्मयर धारे रूप ते कृष्ण नाम गोपी संग मिले, कृष्ण नाम गोपी संग मिले. उपजे ते मरे मरे ते ते झुरे. काय तत्वज्ञान मांडलंय हे आचार्यांना, सैद्धांतिक वेदाला, उपनिषदाला, महाराष्ट्रातल्या संताला सगळ्याच्याच अंतःकरणाचा ठाव घेणारा विषय उपजे ते मरे. तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे मला माहिती नाही, पण ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू पक्का आहे. या उलट कदाचित या प्रभागात परिसराचं काही म्हणणं वेगळं असलं तर माझं काही भांडण अजिबात नाही. उपजे ते मरे मरे ते ते झुरे. आता इथे काहींना असं वाटतं की जन्मला, जगला, मेला, दशक्रिय कर्म त्याचं केलं, किंवा यती असला समाधिस्थ झाला, बैरागी असेल तर साकतवासी झाला, वारकरी असेल तर वैकुंठवासी झाला, आणि कुठे गेला हा पक्का अंदाज नसेल तर कैलासवासी झाला. असे काही अंदाज आपल्याला वर्तवता येतात. अपडेट सांगता येत नाही ना नेमकं एक्झॅक्टली, पण चला त्याच्या कर्मानुसार जो जिथे गेला. जीवाहा एकहा कहा गच्छती, त्याचं उत्तर आहे जीवाहा एकहा परलोक मार्गे गच्छती चितायाम एव तिष्ठती. चितेवर मांडलीला जळल्या जातो, शरीर त्याचं संपल्या जातं, आत्मा मात्र अजरामर कायम असतो, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अज्य अव्य. वेदांत तत्वज्ञानानं आत्म्याची व्याख्या केली. नयनं छंदन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकाः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजे आत्मतत्व ब्रह्मतत्व कायमय, त्याचा नाश नाही. तरी श्रद्धांजली वाहणारी पांढरपेशी काही पुढारी आणि काही लोक त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती मिळावी ही परमेश्वराला प्रार्थना आहे अशा चुकीच्या वल्गणा करतात, नको तसं बोलतात. त्यांच्या मृत आत्म्याला शांती असेलच कशी, त्यांना देह मिळावा, सत्कर्म घडावं असं म्हणावं. पण त्यांच्या मृत आत्म्याला आत्मा मरतच नाही, तो कायमच आहे, ब्रह्मतत्व संपतच नाही. परंतु काहींचं मत असे, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मौज करा, मजा करा, गाडी घ्या, बंगला घ्या, एसी लावा, पीयूपी करा, पैसे नाहीत कर्ज काढा, तूप घ्या, आनंद लुटा. यावत जीवम सुखम जिवे ऋणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. षष्ठीये देहस्य. व्याकरणाच्या नियमाप्रमाणे श्रोते हो, मौज मजा करा हे मत
नास्तिक मतवाद्याचं नाही. हा चुकीचा गैरसमज आहे तुमचा. हे 4 वाकाचं मत आहे. वाघ म्हणजे वाणी. आपल्या 4 वाणीनं बोलताय 4 वाक. आता नास्तिक कुणाला म्हणायचं एक्झॅक्टली? नास्तिको वेद निंदकः. कीर्तन करतो, बुक्का लावतो, माळ घालतो, दिंडीत चलतो, भजन करतो, कथा करतो, साधूंच्या आखाड्यात आहे, पण वेदाची निंदा कळत न कळत करतो वा वेद अंगाची करतो. वेद अंगाची म्हणजे उपनिषद, पुराण, वाङ्मय याची निंदा त्याच्याकडनं घडत असेल तर वेद बाह्य लंड, बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड जगा माझी. अशा मूर्खांचं श्रवण करू नये. विठाला वेदा सर्वहितार्थाय वेदोखिलो धर्ममूलम. वेदमार्गी मुनी गेले. कितीतरी प्रमाण देता येतील. किंवा वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते इत्यादी इत्यादी. श्रोते हो, निंदा करतो तो नास्तिक. नास्तिक स्वतंत्र आहे, आस्तिक स्वतंत्र आहे, 4 वाक स्वतंत्र आहे, निरीश्वरवादी स्वतंत्र आहेत. हल्ली क्षमा मागतो दिदी, ते करत नाहीत. पण अन्य काही कथाकार द्रव्य मिळालं की कोणाच्याही कथा सांगतात. निरीश्वरवाद्यांच्या कथा आपण सनातनवाद्यांनी सांगू नयेत, हा माझा ठाम निश्चय. पटलं बोलवा, नाही तर कधीच बोलू नका. माझी भूमिका ही स्वच्छ आहे. विठाला श्रोते हो, उपजेते मरे. भारतीय तत्वज्ञानात जन्म झाला, प्रसवला की त्याचा मृत्यू डेफिनेटली पक्का ठरलेला आहे. पण डार्विन अशा एका मताचा मतप्रवर्तक आहे. डार्विन नावाचा तत्ववेत्ता. त्याचा उत्क्रांतीवाद आहे आणि उत्क्रांतीवादात तो तत्वज्ञान असं लिहितो की जन्म झाला की मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. पण पुढचं वाक्य ऐका. डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे, पण भारतीय आचार्यांचा क्रांतीवाद आहे. क्रांतीवाद आहे. म्हणून डार्विनशी तत्वज्ञान आपलं जुळत नाही. आता घरातली घरात निदान एक मत असावं, म्हणजे क्षमा मागतो कळण्यासाठी यांना. आचार्य मंडलेश्वरांचं जे मत आहे ते आखाड्याच्या श्रीमहंताचं असावं आणि मग त्याच्या समवेत जे 5 प्रमुख प्राण आहेत त्यांचं असावं, किंवा संस्थाध्यक्ष प्रधान आचार्य आहेत त्या अध्यापकाचं मत असावं आणि अध्यापकाचं जे मत आहे ते विद्यार्थ्यांचं असावं. घरात थोरला जो सदस्य आहे त्याचं जे मत आहे ते मधल्याचं धाकट्याचं सोनेचं नातवंडाचं असावं. वारकरी संप्रदायाच्या कुटुंबाचे लीडर आहेत श्रीमंत निवृत्तीनाथ दादा. दादांचे बंधू ज्ञानोबाराय. एक नातं हे ब्लड रिलेशन आहे आणि दुसरं नातं आहे गुरु शिष्य परंपरेचं. ते असं आहे निवृत्तीनाथ ज्ञाननाथ. ऐकताय ना? ज्ञाननाथ, गुरु निवृत्तीनाथ, गुरु गहिनीनाथ, अशी मागे यादी आपल्याला घालवता येईल. श्रोते हो, गुरु तत्वालाही तडा जाऊ दिला नाही आणि रक्ताचं नातं म्हणून घरातल्या थोरल्याच्या शब्दालाही धक्का न लागू देता ज्ञानोबारायन जरा टर्न घेतला, वळण घेतलं आणि ज्ञानोबाराय म्हणाले, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ओंकार महाराज आणि कैलास महाराज हा टर्न असा घेतलाय. दादा तुम्ही म्हणतात ते खरंच आहे, उपजे ते नासेच, परंतु कथेत कीर्तनात आलेल्या सज्जनाला आपण जर म्हणालो आजच्या कीर्तनानं, आजच्या कथेनं तुमचं सगळ्यांचं पूर्ण वाटोळं होऊ द्या, तुमच्या घरादाराला आग लागू द्या आणि तुमचं सगळं धन आमच्या मठाच्या कामाला येऊ द्या, तर हे आपल्याला फुलांच्या ऐवजी पैजराचा हाल घातलील असं मला वाटतं. तुम्ही हे तरी कळतंय की नाही तुम्हाला? निदान वास्तुशांती दिवशी कीर्तन ठेवल्यावर बुवा उदास नसावा. श्रीमंत आहे, गाडी मोठी आहे, पण त्याला भान नाही आहे, म्हणजे समय सूचकता नाही. एनपी करून घर बांधलंय त्यांनी अकोटला, अमरावतीला, अंजनगाव, सुरजीला इत्यादी. तर त्यांनी गरिबीतून कष्ट करून वर आलाय. त्याची इच्छा आहे बुवांचे आशीर्वाद मिळाले. कीर्तन करणे, कीर्तना अभंग कोणता घ्यावा? निरंजनी आम्ही बांधिले घर. बरोबर आहे की नाही? जोडून या धन उत्तम व्यवहारे. किंवा घर पाहुणे एकांताचे चिंतन करावं, त्यांनी अभंग निवडला, जाळोनी संसार बैसलो अंगणी. आता ही भावना ऐकल्यावर
त्या घरातल्या लोकांना काय वाटेल हो? लग्न झाली नवरा नवरी पाया पडायला आल्यावर आम्ही म्हणायचं कल्याण. आपण जर म्हणलो तुमचे लवकरच वाटोळे होऊ द्या, तर नाही का आपला सत्कार तिथेच जागची जाग्यावर होईल. निदान वचने किम दरिद्रता जगन मिथ्या आहे हे शंकराचार्यापासून शांभवाद्वैतापर्यंत नाथपंथापर्यंत मला ठाऊकच आहे माऊली तुमच्या कृपेनं. पण परमार्थात येणाऱ्या या सगळ्या सज्जनाला आपण जर म्हणालो परमार्थात या पण तुमचा नाश आहे, तर लोकांना पटणार नाही. जरा मी टर्न घेतो, ज्याचा नाश आहे त्याचा पुन्हा उदय होणार आहे. हा जरा टर्न घेतलाय. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? ऐकताय ना? जरा माना हलवा ना प्लीज जरा. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला श्रद्धांजली व्हायचा योग माझ्यावर येऊ नये, बाकी काही नाही. बघा बघा ते हसले हो सगळेजण. वा वा वा. बघा बघा ते तुम्हाला स्कॅन करतात. बघा जरा तिकडे बघा 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 बघा. खर्च ट्रस्टीचा आहे, चेहरे तुमचे. केवढा आनंद आहे, कल्पना करा तुम्ही. वा वा वा. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. श्रोते हो ऐका ना. उपजे ते मरे, मरे ते झुरे. आता मेलीला पुन्हा जिवंत येतो काय? अनेक योनी भोगून तर येतो. हे ज्ञानोबराच्या उभीनं डिटेक्ट झालं. उपजे ते मरे हे झालं अभंग प्रमाण निवडलेलं आणि त्याला ओवी संदर्भास आहे. उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसे. ज्ञानोबराचा भाव सांगतो, ओवी सांगत नाही. शेतकरी शेतात गेला, ती फंधरली, त्याला 3 नळ्या. ऐकता ना? त्या एक सत्व रज आणि तमाची, एक आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक आहे आणि त्यावर एक चहाड आहे, त्यावर एक मूठ आहे. शेतकरी बरोबर प्रमाणात त्यातनं धान्य क्रमाने सोडतो आणि 3 नळ्यातनं समान बीज जमिनीमध्ये उतरतं. उतरलं की मातीत ते जातं. मग पाऊस येतो, जमीन फुगल्या जाते, बीज ओलं होतं, बीजातून अंकुर उदयाला येतो आणि एका बीजाला अनेक बीज उत्पन्न होतात. ऐकताय ना? ऐकताय ना? उपजे ते मरे इथपर्यंत ठीक आहे, पण नासिले ते पुनरपी दिसे हा ज्ञानोबराचा भाव आहे. मग उपजे ते मरे इथपर्यंत ठीक आहे, पण मरे ते झुरे. मेल्यानंतर जीव झुरतोच कसा? झुरण्यावर मी 2 दृष्टांत देणार आहे. एक प्रापंचिक आहे आणि एक तरुण तरुणींना जरा बरं वाटावं कीर्तनात म्हणून मी बदललेला आहे. झुरे म्हणजे काय? कीर्तन माझं झालं, हे 4 टाळकरी वादक गायक माझ्या बरोबर होते. एका बंगल्यात आम्ही गेलो. कीर्तनानंतर पुन्हा औक्षण केलं, पुन्हा फुलांच्या माला घातल्या आणि कीर्तनकाराचा मंडप आणि ट्रस्ट सोडून त्याच्या श्रद्धेनं त्यांनी पुन्हा पाकिटात त्याच्या इच्छेप्रमाणे आपके ओर से सप्रेम भेट असा प्रसाद मला दिला. जरा कीर्तनात कंटाळलेलं मन त्या बंगल्यात गेल्यावर माझं प्रसन्न झालं. दीर्घ श्वास मी सोडला, थंड पाणी मी प्यालो, विश्रांतीचं माझं ठरलं. पंखे चांगले लागले होते, हवा स्वच्छ खिडक्यातनं येत होती. ऐका ऐका. पण त्या श्रीमंत मालकाने मला बाजूला घेऊन सांगितलं, महाराज जरा आईचा माझ्या आवाज खोलीत ना आला तर तसं काही वाईट मानू नका. 103 वर्षाचं वय झालंय, वृद्ध झाली म्हातारी, हनवटी वाकडी झाली आहे, चाफ्याच्या कळीसारखं नाक, पण ते सुद्धा आत्ता ठीकठाक नाही. डोळे किलकिले झालेत, कंठशोष करते कधी कधी, रात्रभर झोप येत नाही, स्किन सगळी हाडांना चिटकलेली आहे. कदाचित ओरडली तर तुम्हाला डिस्टर्ब होईल, मग तुम्ही वर विश्रांती घेता का? मी म्हणालो असू देत, तुझी आई काय माझी आई काय. सकाळी उठलो, त्यांनी पुन्हा पाद्यपूजा केली. म्हातारीच्या रूममध्ये गेलो, तिला हात उचलत नव्हते, डोळ्यांनी मी पाहिलं, बरं वाटलं. आणि तो घर मालक मला म्हणाला, महाराज तुम्ही काही असं सांगा ना की माझ्या आईला मोक्ष मिळावा. कारण असं आहे, हे शरीर आता थकलंय आणि एकदा ब्लडिंग सुरू झाली आणि जखमा झाल्या की पाण्याचं बळ जरी टाकलं बेड तरी सुद्धा त्रास झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून मोक्ष गती व्हावी. मी म्हणालो तुझ्याकडं शाळीग्राम असेल तर तुळशीचं पाण्या त्याच्यावरती वाहा, त्याचं तीर्थ घे, वासुदेव म्हण, आईच्या मुखात टाक. श्रोते हो, मोक्षाला जाण्याचे जुने काही कर्मकांडात धर्मात पुराणात मार्ग सांगितलेत, त्याप्रमाणे मी कृती केली. विषय इतकाच, तो म्हणाला महाराज आई माझी देवा घरी जावी. म्हणलं का रे? अहो 7 वर्षापासून आई माझी आजारानं झुरते आहे. झुरणे म्हणजे असहाय्य वेदना होणे. ऐकता का? लगेचच मी शाळीग्रामाचं पाणी त्या म्हातारीला पिण्यासाठी दिलं आणि 2 मिनिटात म्हातारीनं डोळे झाकले. तेव्हापासून मी तीर्थ माझं कोणाला देत नाही. यावरही तुमची कोणाची माझ्यावर भावनाच असेल तर घेऊन पहा, मी देऊन पाहतो.
दृष्टांत संपला. दृष्टांत या करता ऐका आता. सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणंच दृष्टांत. सिद्धांताची समीक्षा करण्याकरता जी उक्ती उपयोगात आणतात त्याला म्हणतात सोदाहरण वानगी दृष्टांत गोष्ट. झुरणे पदाबद्दल बोललो. आता झुरण्यावर एक कॉमेडी दृष्टांत आहे, सगळ्यांना जरा प्रसन्न वाटावं म्हणून. म्हणून एक माझ्याकडे ठेवा आणि ज्यांचे प्रसन्न मुख होणार आहेत त्यांना एक जण स्कॅन करा. ऐका ऐका. एक कॉलेज स्टुडंट होता. ऐकताय ना? ऐकताय ना? कॉलेज स्टुडंट फर्स्ट इयर ते लास्ट इयर ग्राउंडवरती बुलेट गाडी घेऊन चक्रा मारायचा. ऐकताय ना? ऐकताय ना? पूर्वी स्वातंत्र्यवीर होते, आता प्रेमवीर आहेत. त्याला ती बुलेट नावाची गाडी होती. मला अजूनही जावा, HD, ॲम्बेसिडर, प्रीमियर पद्मिनी, पिजोड नावाची गाडी आणि बुलेट मला अजूनही आवडते. पुण्यातल्या मठात जागा कमी आहे तरी श्रीमंताची कोणाची माझ्याकडे पूजेला आली तर मी एक चक्कर आतली आत मारतो. पण मला वाईट वाटतं कारण मी एकटाच बसतीला असतो. पण मला कधी कधी तसं बरंही वाटतं आणि वाईटही वाटतं. कधी वाटतं चला कुणीच नाही बरोबर, निदान ब्रह्मदंड तरी आहे, त्यालाच आपलं जवळ काय ते. तोही नारायण मी नारायण. चला ऐकताय ना? त्या बुलेटला सायलेन्सर असतं. जरा डोळ्यासमोर बुलेट आणा. काय असतं? सायलेन्सर. श्रीमंताच्या मुलांच्या ज्या बुलेट असतात ना त्यांच्या सायलेन्सरची ढोलकी फोडलेली असती. म्हणजे काय? आवाज जास्त तीव्र गतीनं यावा अशी ती योजना असते. ऐकताय ना तुम्ही? त्या बुलेटला पितळी मुठा असतात अशा. ऐकताय ना? एक्सलेटरला क्लसला. आणि मागं एक नेम प्लेट असती ना, म्हणजे नंबर प्लेट. त्याच्याजवळ एक कॅप असती प्लास्टिकची, रबरी फायबरची. त्याला एक पितळी सिंह असतो. जरा डोळ्यासमोर बुलेट आणा. त्या सिंहाला असे दात असतात. त्याच्या तोंडात एक कडी असती. एक सिंह मागे असतो आणि चलवणारा एक सिंह असतो. आणि त्या गाडीचा आवाज तो त्या कॉलेजच्या ग्राउंडवर पटपट 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 रेस करतो. मी ITला होतो, तो फर्स्ट इयरला होता. मी ते प्रकरण पाहायचो. जाम माझी जाळायची, पण काय करणार. माझ्याकडे तेव्हा ॲटलस किंवा हर्क्युलस गाडी सुद्धा नव्हती. हिरो नावाची मॉडेल 350 रुपयाची एक सायकल मी घेतली होती. पण मी एवढा चिकट होतो, चिखल आला की सायकल उचलायचो आणि दगड आला की बसायचो. आणि ऐका, त्याचं मागलचं कॅरियर मी कायमचं काढून टाकलं होतं. कुछ आप जाने कुछ मैं जानता हूं, समय बहुत कम. आणि माझ्या देखत तो ग्राउंडच्या भोवती फिरायचा. ऐका ना, एका हातानं एक्सलेटर द्यायचा, पुढचा ऐका, एका हातानं गाडी रेस करायचा आणि एका हातात तो असं गुलाबाचं फूल टवटवीत घेऊन ग्राउंडच्या सभोवताली फिरत असायचा. मी ते दृश्य पाहत असायचो. काय करावं कळत नसायचं. वारकरी परंपरेत घरातले 12 जण गेलेत. मी तरी विपरीत का वागावं, तरी मी नुसता पाहत होतो. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खिची कमान तो कहाँ छुटेगा तीर. मी फक्त पाहत होतो. ऐका ना, ऐका ना, बुलेटवर तो फिरत होता. गाडीचा आवाज येत होता. बघा ना रे नीट माझ्याकडं. गुलाबाचं फूल होतं. फर्स्ट इयर ते लास्ट इयर वर्ष गेले. पाकळ्या गळून पडल्या, काटे हातात आले. पाकळ्या गळून पडल्या, काटे हातात आले. आणि मग शौनक अभिषेकी बुवा मला आठवले, काटावर होते कुणा. मग तो माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, तू मला रोज पाहतोस. म्हणलं मी तुम्हाला नित्य पाहतो, पण तुम्ही जिला पाहण्यासाठी उभे असतात तिने कधी तुमच्या हातात गुलाबाचं फूल दिलं नाही, घेतलं नाही. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांनी मला जरा डोळ्याला पाणी आणून सांगितलं, महाराज 4 वर्ष माझे असाच फुलं घेऊन ग्राउंडवर झुरलो, पण हसली सुद्धा नाही. दृष्टांत संपला. मला वाटतं निदान हा तरी दृष्टांत अभ्यासक कीर्तनकारांना कळला असेल अशी भावना व्यक्त करायला हरकत नाही. उपजे ते मरे, मरे ते झुरे. मेल्यानंतर कसा झुरतो तर भागवतात नरकांच्या 28 कुंडांच्या गती प्रतिपादन केल्या शुकदेवांनी. कुणी काय कर्म केलंय त्याप्रमाणे त्याला नरकाच्या कुंडात टाकतात आणि त्याला तिथं भोगावं लागतं. कधी? स्थूल देह, कारण देह, लिंग देह आणि मृत्यूनंतर सूक्ष्म देह.
त्या देहाला ते भोगावं लागतं. म्हणून उपजे ते मरे, मरे ते ते झुरे. तर त्याला जमतच नाही. जन्म एर झारे एक रूप, जन्म एर झारे एक रूप. हा हा जन्म येर झारे करूप, जन्म येर झारे करूप. हे उपजे ते मरे, मरे ते ते दूरे. जन्म येर धारे, जन्म येर धारे हाराच आहे हाराच. उपजे ते मरे. अरे शांत बसा रे. उपजे ते मरे, मरे ते ते झुरे. जन्म एर झारे एक रूप. ऐका ना, येण्या जाण्यात मृत्यूत आणि जन्मात, मृत्यूत आणि जन्मात जीवाचा वेळ वाया गेला. पण ज्याच्याशी एक रूप व्हायला पाहिजे. ऐका ना, ज्याच्याशी म्हणजे परब्रह्माशी, देवाशी, पांडुरंगाशी ते होता आलं नाही. आता एक दोन प्रमाण म्हणतो मी. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे, नित्य व्हावे फजित, नित्य व्हावे. नित्य भावे
प्रकरणाला कंटाळल्यामुळे संतांनी प्रार्थना केली, म्हणवणी जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी. का? हे झुरणं चांगलं नाही. जन्म आणि मृत्यू असे एक प्रकरण आहे. थायलंड, आफ्रिका, लंडन या देशांचे नावं नाहीत बरं का. तुका म्हणे बरे घडे आणि देशोदेशी चाले कोडे कोडे कोडे. जन्म आणि मृत्यूचं कोडं बड्या बड्याला उमगलेलं नाही आणि ईश्वर सत्तेत विज्ञानाला आतापर्यंत चॅलेंज करता आलं नाही. किडनी प्रत्यारोपण करता येईल कदाचित, गुडघा बसवता येईल. ऐका ऐका, पशु का होत पन्हैया, नर का कछु नहीं होत. पशु का होत पन्हैया पन्हैया, पशु का होत पन्हैया, नर का कछु नहीं होत रे, नर का कछु नहीं होत रे. पशु का होत पन्हैया, नर करनी करे तो नर का नारायण होत, नर का नारायण होत रे. नर का हे नरका नरका आपल्या तिघा चौघांचं एवढं सगळं चांगलं चालल्यावर उठून जाणाऱ्याच्या वेदना माझ्या मनात होतात. त्यांना असं वाटत असेल आतापर्यंत बरं होतं, यांना अचानक पोटात काळा यायला लागला की काय कोणास ठाऊक. बिचारी चालले ते सुखाने जावे तेवढी गुलाब बाबांना प्रार्थना करतो आणि थांबतो. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे एक रूप. येण्या जाण्यात एरझारा होतात पण एकरूप होता येत नाही. कुणाबरोबर? आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. कठोपनिषदातला श्लोक सांगतो, एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यक करोति यमात्मस्तमेनु पश्यन्ति धीराः तेषाम सुखम शाश्वतम नाही तरी श्याम. हृदय कमल पारागातल्या ब्रह्माला जोपर्यंत जीव एकरूप करत नाही किंवा एकरूप होत नाही तोपर्यंत दुःखाचा चिवाटा भागा आला. याकरता एकरूप होता आलं पाहिजे. एरझारा होतात. अजून एक दृष्टांत देतो. फॉर एक्झाम्पल, कीर्तन समाप्त करतो. एका श्रीमंताच्या वाड्यात, बंगला नाही आता वाडा म्हणावा लागेल. दृष्टांत देताना क्विक ॲक्शन मोड घ्यावी लागते. बंगला वेगळा आणि वाडा वेगळा. जुना जरा वाडा, आपल्या प्रभागातला, अंबड जालना माजलगाव प्रभागातला मोठा 2 एकरचा श्रीमंताचा वाडा. जसं विदर्भातल्या शेतीला बांध कमी आहेत, 30-30, 50-50 एकर पर्यंत, तसं आमच्याकडे वाडे मोठे आहेत. जरा देशमुखांचे पाटलांचे वाडे. कीर्तन माझं झालं, मुक्कामी थांबलो. रात्रभर मला झोप येत नव्हती. झोप तशी माझी संपलीच होती. काय करावं कळत नव्हतं. ड्रायव्हर शेजारी होता, बरोबरचा जरा आजारीच होता. मी एकांतात माझ्या खोलीत होतो आणि सोली व शांततेत, जसं मी आता पंखे कूलर बंद केल्यामुळं एक ना एक अक्षर स्वच्छ तुम्हाला कानावरती येतं, तसं सायलेंट वातावरणात त्या घड्याळाला भिंतीला लावलेल्या एक लंबक होतं. ऐकताय ना? लंबक. आणि त्याचा आवाज यायचा असा, टक 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 टक. त्याची गती कमी जास्त नाही, लय पकडून अशी बरोबर टक 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 टक. संपलं की समजायचं हे याचा काळ संपत आलेला आहे किंवा याची बॅटरी डाऊन झालेली आहे किंवा सेल संपत आलेला आहे. तसं टक टक क्रमात असलं पाहिजे, समेत कालात लईत. ते बरोबर टक टक चाललं होतं. मला झोप येईना. त्याला अशी कॅप होती, म्हणजे काचेचा दरवाजा होता. तो दरवाजा त्या घड्याळाचा मी उघडला. ऐकताय ना? ऐकताय ना? त्या पितळी लंबकाला, म्हणजे त्या पळीला, त्या चमच्याला हात लावला. घड्याळ माझ्यावर प्रसन्न खुश झालं आणि ते घड्याळाचं लंबक मला बोलायला लागलं. गेल्या 10 वर्षापासून या वाड्यात मी वेळ देण्याची सेवा करतो, पण जवळ घेऊन मला कधी तुझं टकटक डोकं का वाजतं कुणी मला विचारलं नाही. तुम्ही जवळ आलात, माझ्या पाठवून हात फिरवला, मला बरं वाटलं. मी त्याला अत्यंत स्मार्ट उत्तर दिलं, नजाकतीचं. अरे आता
मी संन्यास घेतल्यामुळं तुला सोडून हात दुसऱ्याला लव तरी कुणाला. आत्ताशी कीर्तन ज्यांना जातीवंत कळत नाही त्या मुरदाडांना मला कीर्तन येतं हे कळलं आत्ताशी. बिचार घड्याळ प्रसन्न झालं, मलाही बरं वाटलं. दृष्टांत माझा संपला आणि त्याला मी विचारलं, अरे एवढा तुझा प्रवास चाललाय, कट कट कट. फॉर एक्झाम्पल अंजनगाव सुरजी ते टाकरखेडा मोरे इत्यादी, आष्टवली ते अमरावती, अकोट ते अमरावती, अकोला ते अमरावती, सेगाव ते अमरावती, बरोबर आहे की नाही, अचलपूर ते अमरावती, दर्यापूर ते अमरावती, एवढा तुझा प्रवास चाललाय. वर किती वाजलं तुम्हाला नॉट मला माहीत नाही. कोण म्हणतंय? आकडे जवळच आहेत, प्रवास जवळच आहे, पण वर किती वाजले कळत नाही. तसं हे माझ्या जीव नावाच्या लंबकांनो, तुमच्या माझ्या जीवनाचे आकडे किती फिरतायत, किती वाजले तुमच्या माझ्या हातात नाही आहे. त्यामुळं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. निलेश भाऊ सावध राहणं काळाची गरज आहे. तुला मी धन्यवाद देतो. म्हणजे रायगड पनवेल पुण्याच्या मापाने हा सप्ताह तुम्ही करून घेतात, मी तुम्हाला धन्यवाद देतो. अतिशय सुंदर. उपजे ते मरे, वेळ संपला माझा. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे, पण एकरूप होता येत नाही. कुणाबरोबर व्हायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे एक सेकंद. एकरूप ते हे कृष्ण नाम. संगती लावताना पहिलं चरण आहे उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे, एकरूप. कुणाबरोबर? पहिल्या चरणातलं शेवटचं चरण वाक्य शब्द आहे एकरूप आणि ध्रुवपद आहे ते हे कृष्ण नाम. एकरूप त्या कृष्णाबरोबर व्हायला पाहिजे. आता संगती लावली. दुसरं चरण ते हे कृष्ण नाम गोपी संगी में. ते हे कृष्ण नाम गोपी संगी में. ते हे कृष्ण नाम गोपी संग मेरे. ते हे गोपी संग मेरे. नंदा करी सोहळे, नंदा नंदा हे नंदा नंदा करी सोहळे, हे सोहळे नंदा करी सोहळे. बाळचिडा हे कृष्ण गोपी संगे में. गोपी संगे में. गोपी तुम्ही सगळ्याजणी आणि तुम्ही सर्वजण एकदा हात वर करा मस्तपैकी छानपैकी. आणि त्या वृंदावनात पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीश्यामा, तनसुखा, मनसुखा, धनसुखा आणि अणयाची राधा आणि वृषभाणूची कन्या तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामी हरिप्रिये भगवत प्रेमात डुलून निघाल्या होत्या. आणि सगळ्याजणी एकच भजन करायच्या. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गुलाब बाबा बोला बोला गुलाब बाबा गोपाळ.
पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. अर्जुना, दोन सैन्याच्या मध्यभागी कॅमेरावाल्याजवळ माझा रथ उभा कर आणि मला बघू दे पांडवांचे कोणते तर दुर्योधनाच्या अवलादीचे कोणते ते, आणि मग मी सांगतो सांबा लगा दो गोली कितने आदमी थे. काय प्रामाणिक श्रोते, टाळ्या खाली करा म्हणायची वेळ माझ्यावर आली नाही. जे करतील गुलाब बाबाच्या दरबारातील टाळ्यांची टाळाटाळी, या काल्यानंतर यमत्यास कवटाळी, यमत्यास कवटाळी. थँक्यू, धन्यवाद. ते हे कृष्ण नाम एकरूप ज्याच्या बरोबर व्हायचे ते कृष्ण नाम आहे. ते हे कृष्ण नाम कुणाबरोबर? गोपी संगे मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. कुणाबरोबर परमात्मा एक रूप झाला याबद्दल भक्तिशास्त्रामध्ये एक श्लोक असा आहे. मग भक्ती रसायनशास्त्र घ्या, नारद भक्ती सूत्र घ्या, सात्वास्मिन परम प्रेमरूपामृत स्वरूपाच घ्या, धारावाहिकताम गता घ्या, निर्गुणी भक्ती, सगुणी भक्ती, पराभक्ती, विरोधी भक्ती. भक्तीच्या 4 स्टेप आहेत. त्यामध्ये कुणावर परमात्मा प्रसन्न झाला. एक श्लोक आहे, व्याधस्या चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम उपजाया कमणीयोरुपाधिकं किं तत्सुदाम नोधनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्तिप्रिय श्रीपती. परमात्मा भक्तीनं वश होतो. गवळणीनं गोपाळानं यज्ञयागादी क्रियाकर्म करावंच, पण दात्त अनुदात्त स्वर चुकत असतील तर मधला मार्ग भजन क्रियाकर्म करावं. हे करत करत गवळणी गोपाळ डुलत होते, एक रूप होत होते. कसे होत होते? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंबहुना देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. आता जीवत्व हे शिल्लक राहिलं नाही. जीवत्व देवत्व एकरूप झाल्यामुळं भेद शिल्लक राहिला नाही. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे, पण कुठे? नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. नंदांच्या दरबारात भगवान परमात्मा क्रीडा करत असायचा. कधी डुलायचा, कधी गायचा, कधी मृदूर बासरी वाजवायचा. माझी स्वतःची कंपाऊंडिंग आहे, माझी जुनी चाल आहे. टाळ्यावाल्या, माता भगिनी, पखावजवाले आणि गायक आणि कॅमेरामन मला मदत करतील. हळुवार मी म्हणतो, हात वर करा एकदा सगळेजण. ज्याला चांगले, ज्यांना अटॅक आला नाही, अशात येणार नाही, असे जण हात वर करा. ज्यांना त्रास आहे जॉईंटचा, मणक्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी नाही केले तरी माझं भांडण अजिबात नाही. आहा, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाज. म्हणा वा वा. वेणुनादे गोवर्धनु गाजे, वेणुनादे वेणुनादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे. हो पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे, मज पाहता विराजे. वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे. हो हो हो, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई. आदरणीय दिदी ओंकार महाराज, वेणू म्हणजे काय? सोहध्वनीचा नाद. मी ब्रह्म आहे अशी अनुभूती होणं. वेदांतात, योगात याला म्हणायचं वेणू. वेणू वाजवली, परमात्म्याने लीला केल्या, परमात्मा क्रीडा करायचा. काला तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे हे अमुप ग्रंथ केले तरी तो परमात्मा प्रकट होत नाही. पण गोपी गोपांगनांना परमात्मा प्रसन्न होतो. जो मोरो शरणो लोय तारा वांछा पूर्ण होय, कृपा कोरो कोरो मारो वृंदावनवासी. भगवान परमात्मा प्रसन्न होतो. तू हो गंगा की खवायले, चाय जमुना की खवायले,
तेरे लाला ने ब्रुज रूज खाई रे मैया तेरे लाला ने ब्रुज रूज खाई हो लाला ने ब्रुज रूज खाई रे मैया तेरे लाला ने ब्रुज रूज खाई. आपण किती डुललो तरी जे डोलायला पाहिजे ते हलत नाहीत. त्यामुळे कीर्तन न लांबवलेलं बरं. मोर्चे निघून सत्ता जाण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा चांगला असतो असं मला वाटतं. म्हणून एकदा हारावाले बुक्क्यावाले कोण कोण असतील ते सगळेजण प्रसन्न राहा. यजमानाला, कार्यकर्त्यांना, माता भगिनीला, ट्रस्टीला, गोपाळजींना, अध्यक्षांना, निलेशजींना, महाराज लोकांना, माता भगिनींना, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया, पंचक्रोशीतील लोक, परगावातून आलेले, परजिल्ह्यातून आलेल्या सगळ्यांचं देवाने आरोग्य उत्तम ठेवावं अशी सद्भावना व्यक्त करत दीदींना पुन्हा हार्दिक शुभेच्छा. गायक वादक अत्यंत प्रेमाचे छोट्या छोट्या निरागस लेकरांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या अध्यापकांना धन्यवाद देतो. आणि कथेला माता भगिनींच्यामुळं उत्सवाला शोभा होती. तुमच्या विना कुठे शोभा नाही यात मला अजिबात शंका अजिबात नाही. एका कीर्तनात मी असाच रंगून गेलो आणि म्हणालो संगीतावर माझं खूप प्रेम आहे. आणि तेवढंच वाक्य एडिट करून सुटलं. मग मला त्याला एक डिबेट करावी लागली. अरे मला विचारलं याही वयात तुमचं अजून प्रेम. म्हणलं अरे प्रेमाला काही वाई लागतं का? कल्पना करा तुम्ही. प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे अंतरंग लक्षणाची स्वच्छ शुद्ध भावना असा त्याचा अर्थ आहे. विषयाधिकाचा फक्त प्रसंग म्हणजे प्रेम असा त्याचा अर्थ नाही. तर प्रेम प्रेमच असतं. तर संगीतावर प्रेम आहे म्हणजे गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्चेते. गायन वादन नृत्य या त्रिसूत्रीचं नाव आहे संगीता. त्यावर माझं प्रेम आहे असा माझा भाव होता. लोकाला न कळल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि मधलं भजन घेतो. विठोबार जय बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान शंकराचार्य महाराज निवृत्तीनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सिद्धेश्वर गुलाब महाराज. आता मला एक फडकऱ्याची चाल म्हणायची लहर आली आहे. दोघं मला मदत करतील. फक्त म्हणणारे अर्थ सांगत बसणार नाही. तुमच्या चेहऱ्यांचा अभ्यास करून मला पुढे सांगावं अशी भावना अजिबात शिल्लक नाही. अमर अमरे अमर कंद करे फडकऱ्यांचा बाज आहे. ज्या ज्या प्रसंगाला जी बाज लागते ती वापरली पाहिजे.
कुरडई पापड घालायला नाही. बैठक व्यवस्था चिंतन भूमिका त्या त्या प्रसंगाला ती असली पाहिजे. अमर अमरे परब्रह्म तत्वाला नाश नाही. अमर कंद खरे सत्स्वरूपता चित्स्वरूपता आणि आनंद स्वरूपता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. आनंद आद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे आनंद स्वरूप परब्रह्म परमात्मा आहे. त्याला मृत्यू नाही, आत्म्याला नाही, म्हणून अमर अमरे. अमर कंद खरे. चंदनाच्या झाडाला किंमत नाही, फांद्याला किंमत नाही, पानाला किंमत नाही, तंतू सोट मुळाला किंमत नाही, सालीला अंतरंग सालीला किंमत नाही. चंदनाच्या खोडातील आतल्या गाभ्याच्या सुगंधी चंदनाला किंमत आहे. मी म्हणालो चंदन मला मिळत नाही. माझ्या एका जुन्या मित्रानं ट्रॅक्टरला मुंडकं जोडलं आणि ट्रॅली भरून चंदनाचे लाकडं आणून दिले. मी म्हणालो एवढे मला कशाला दिले? तो मला राहू द्या, शेवटी कामाला येतील. याला मित्र म्हणावं लागतं. असो. अमर अमरे अमर कंद खरे होणी गुजरे दूध मागे. ब्रह्मांडाच्या नायकाच्या घरी जरा इथं शंका आहे. 9 लाख गायी ज्याच्या घरात आहे, सांपत्तिक बळ ज्याच्या चरणावर शिरसाष्टांग प्रणिपात करतं, त्याला आतपाव छटाक दूध मागायची दुर्दैवी वेळ आलेली असेल काय? जरा समीक्षा करा, बुद्धीला ताण द्या. श्रीमंत राजियाची कांता काय भीक मागे. सातारकर म्हणतील माझं जरा कीर्तन ठेवा. नवीन एखादा बुवा कार्ड माझ्या हातात देतो कार्तिकीत, माझं कीर्तन ऐकले तुम्ही? नाही, ऐकून पहा. कार्ड देतो आणि त्याच्या मागं लिहिलं असतं वास्तुशांती, दशक्रिया, कीर्तन प्रवचन, कथा रामायण भागवत केल्या जाईल, संपर्क करावा. ऍड कोणाला करावी लागती? ज्याच्या धंद्याला मंदी आलेली आहे त्यांना. मला लोक कार्ड मागतात. ना कार्ड ना वार्ड, हमको सिर्फ नाम पता दो, बस अमृत, बाकी क्या बताना. मी एक सांगू का? मी संन्यासामुळं, दंडामुळं, कपड्यामुळं, आखाड्यामुळं कुणामुळंच मोठा नाही, महाराष्ट्रातल्या संत कृपेमुळे मोठ्या. लक्षात. त्यांच्याबद्दल अंतःकरणात ओला वाच आहे, पण त्यांच्यामुळे मोठेत हा कदाचित भ्रम असला तर ब्रॅकेटमध्ये संकोचित म्हणजे कंस. नाही कळलं? कंस म्हणजे ब्रॅकेट. विकलांग मनोवृत्ती. मला समीक्षा खूप करता येतील. मला आमचे निलेश दादा म्हणायचे कथेचं शक्य होईल का? अहो 7 दिवस मला बसता येत नाही, एके ठिकाणी मला करमतही नाही. लाचावले मन लागली शेगोनी. सातत्याने लोक पाहायची सवय झाली. वेगळ्या मंडपात वेगळे वादक, वेगळे गायक. लग्न झाल्यावर पुरीला 2-2 वर्ष घरातल्या सासू सासऱ्यांचा अंदाज लागत नाही. आपली किती कमाल आहे. रोज मंडपात गायक वेगळा, वादक वेगळा, स्पीकरवाले वेगळे, हे आपले नवरे वेगळे, जावा वेगळ्या, सासरे वेगळे. सगळे यांना ऍडजस्ट करता करता नाकी नव्हतं. ऍडजस्टमेंट एक दृष्टांत देतो, कीर्तन संपवतो. एका मुलानं, एज्युकेटेड पोरानं शर्ट पॅन्टीत एन केला. मेकॅनिकल असेल, मॅन्युफॅक्चरिंग विभागात असेल, फिटर असेल, संधाता वेल्डर असेल, तर त्यांनी मोल्डर असेल तर कपडे फिट करावेत. पण काहींना अशी हौस आहे, बेल्ट नसला तर करदुडा आवळतील पण घालतीलच असं. कळलं? त्यांनी पॅन्टीत शर्ट इन केला. मी म्हणलं अरे काय रे, शर्ट पूर्ण इन करायला पाहिजे होता, तर तू हा समोरचा शर्टाचा भाग पॅन्टीमध्ये का घातलास? त्यांनी मला उत्तर दिलं, तो फाटल्यामुळे आत टाकला. मग मागून का सोडला? मला पॅन्ट फाटलेली आहे, बाकी काही नाही. याला म्हणायचं ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट इज अ बेस्ट पॉलिसी. पर्यायच नाही. काय दिदी, कधी कठोर व्हायचं, कधी लवचिक होऊन जीवन जगायचं आणि आनंदात आपला काळ घालवायचा. काळ सारावा चिंतने, एवढंच काम करायचं. गुलाबबाबांना पुन्हा एकदा प्रार्थना करतो, या सगळ्या लेकरावर, सगळ्या भक्तावर तुम्ही अनुकंपा करा, दूरदृष्टी ठेवा. यांच्याकडनं धर्माचा, भारताचा, महाराष्ट्राचा, गावाचा, विदर्भाचा विकास होऊ द्या, एवढीच प्रार्थना करून कीर्तन सेवेला विराम देतो. अमर अमरे अमर कंद खरे. जसं गाभ्यात चंदन आहे तसं जगतात चंदन आहे, पण त्यातला गाभा सच्चित आनंद स्वरूप ब्रह्मतत्व आहे. निवृत्ती, परिचार, परिचर्या म्हणजे सेवा. सर्व हा गोपाळ. मला या बाबांच्या सारखा सगळा गोपाळ जगात दिसायला लागला. जन नोहे हा अवघा जनार्दन. उपनिषद सांगू का? सांगतो उपनिषद. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच गत्याम जगत तेन तक्तेन भुंजेथा मा गृध कसे सिद्धनम. किंवा अजून आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं विष्णुमयम जगत. हे सगळं जगत विठ्ठल जळी स्थळी भरला आणि रामचरित मानस हरिव्यापक सरबत
तत्र समान ब्रह्म सर्वत्र सदा समय ही शिकवणूक गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गुणवंत बाबा, त्याचबरोबर परवा मी ज्या गावी मुक्कामाला गेलतो करजगावला, तिथे गिरधरी बाबा होते. अशा अनेकांच्या शिकवणुका आहेत आणि त्यातनं सहजीवन स्वच्छ पवित्र उदात्त व्यापक चिरस्थिर अखंड निर्व्याज्य आणि संस्कृतीजन्य होत असतं. असं व्हावं अशी भावना व्यक्त करत लांबलीला माझं कीर्तन 10:36 झालेत. 9:30ला माईक माझ्या हातात आलाय, तरी एरती माईक असल्यामुळं मला थांबता आलं नाही. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ पूजी दिन काळ आत्माराम मधलं भजन घेतलंय का आपण? विठोबा रुक्माई घेतलंय ना? आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. हात वर करा, हात. वारे वा, तुम्हाला वाटलं काय सोडून जाईल तुम्हाला म्हणून मी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. हे कीर्तन पुन्हा एकदा सकल संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. वेळ खूप झाल्यामुळे भैरवीची चाल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कपात करण्यात आलेली आहे. विठ्ठल जय हर